नमस्कार. आता जो व्हिडिओ बनणार आहे ना आपला, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, की बरेच लोक जे आहेत ना, ते शेअर मार्केटचा कोर्स करतात आणि कोर्स केल्यानंतरही लोक लॉसमध्ये आहेत. तर याची काय कारणं आहेत ना, हे आपण बघणार आहेत आता, की कोर्स झाल्यावरती जर प्रॉफिट नाही झाला किंवा कोर्स झाल्यावरती त्या कोर्समध्ये सांगितलं जातं तुम्हाला, की तुम्हाला जे आहे एवढं-एवढं सुरुवातीला जे आहे एवढं कॅपिटल जे आहे ते तुम्ही डिप्लॉय करा किंवा तुम्ही तिथे डिपॉझिट करा एंड त्या कॅपिटलनुसार जे आहेत ना, ते तुम्ही या रिस्क मॅनेजमेंटनी ट्रेड करा. परंतु हे सर्व शिकल्यानंतरही ज्यावेळेस तो व्यक्ती लाईव्ह ट्रेडिंगला जातो, त्यावेळेस तो बघतो, की यार 2 महिने झाले, 3 महिने झाले कोर्स करून आणि मला जे आहे ते लॉसच होतोय. तर तो लॉस झाल्यावरती तो इतक्या डिप्रेशनमध्ये जातो, की तो मार्केटला नावं ठेवायला सुरुवात करतो आणि तो सांगतो, की या मार्केटमुळे जे आहेत ना, ते मला लॉस होतो आहे. मग पुन्हा तो व्यक्ती काहीतरी परत दुसरा कोर्स करेल, तिसरा कोर्स करेल आणि त्यानंतरही तो लाईव्ह ट्रेडिंगला आला, की त्याचं काय रूपांतर होतंय? तर त्याचं लॉसमध्येच रूपांतर होतं त्याच्या पैशांचं. त्याला फक्त आणि फक्त तेवढंच दिसतंय, की काही जरी मी कोर्स केला, तर मी फक्त पैसे जे आहेत ते लॉसच करतोय. त्याच्यासाठी ना मग तो मार्केटला इतकी नावं ठेवतो आणि एक दिवस जो आहे तो मार्केटमधून एक्झिट करून टाकतो. तर मी तुम्हाला सांगतो, की मार्केटला तुम्ही बिलकुल दोष देऊ नका. मार्केट सर्वांसाठी जे आहे ते सारखंच आहे. ते कुठलंही मार्केट असू द्या, कुठलंही सेगमेंट असू द्या, ते प्रत्येकासाठी सारखं आहे. त्याला नावं ठेवायची नाहीत. मग आपण जे कोर्सेस करतोय ना, तर पहिले आपण तिथंच चूक केलेली असते, की आपण योग्य ठिकाणी शिकायलाच गेलेलो नसतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे, की ज्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला लक्षात येईल, की आपल्याला नक्की जे कोर्स करायचे आहेत ना, ते कोणत्या टाइपचे असले पाहिजे किंवा आज आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेत भरपूर सारे कोर्सेस आहेत. लोकं कन्फ्यूज होतात, की नक्की कुठल्या कोर्सला मी ॲडमिशन घेऊ? माझ्यासाठी मला प्रॉफिटेबल ट्रेडर बनवल किंवा मला सिस्टमॅटिक ट्रेडर बनवल असा कोर्स कुठला आहे? तर आज मी तुम्हाला याच्यावरती जे आहेत ना, ते जे सांगतोय ते आपण बघूया स्टेप बाय स्टेप. त्याच्यातला सर्वात पहिला पॉइंट जो आहे ना, तो हे बघा, की त्या कोर्सला काय शिकवलं जातं. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही तिथे ॲडमिशनची इन्क्वायरी करणार ऑनलाईन, ऑफलाईन, तर तिथं फक्त गॅरंटेड रिटर्न भेटणार तुम्हाला. तुम्हाला जे आहेत महिन्याला जे आहेत ना, डेली इतक्या पर्सेंटचे रिटर्न आहेत. आमचा भाव जो आहे तो कधी खालीच जात नाही. इथून मार्केट जे आहे ते 100% वरतीच जातं, खालीच जातं आणि इथं 100% प्रॉफिटच होतो. ही भाषा ज्यावेळेस तिथे केल्या जाते ना, तर तुम्ही एक लक्षात घ्यायचं, की हा कोर्स आपल्यासाठी नाहीये. बिकॉज मार्केटमध्ये असं काही होत नाही. जर असं होत असतं, तर काहीतरी असं एखादी टेक्निक असती का, तर सर्वांनीच केलं असतं आणि सर्वच लोकं प्रॉफिटमध्ये राहिले असते. तर पहिली गोष्ट, की काय शिकवलं जातं? मग ते लोकं फक्त प्रॉफिटवरती फोकस करताय, की ते शिकवणारे लोकं सिस्टमवरती फोकस करताय, प्रोसेसवरती फोकस करताय, हे तुम्हाला जे आहेत ना, ते लक्षात घ्यायचं. दुसरा जो पॉइंट आहे आपला, तो म्हणजे बघा कुठलाही कोर्स असेल, तर त्या कोर्समध्ये आधीचे विद्यार्थी असतात. भले तो एखादा नवीन कोर्स असेल 4-6 महिन्यापूर्वीचा, पण काहीतरी ते विद्यार्थी त्या कोर्समध्ये असतील ना. असं तर नाही ना, की आपल्यासाठीच पहिल्यांदा चालू झालाय कोर्स. तर जे आधीचे विद्यार्थी आहेत ना, तर ते विद्यार्थी 4-6 महिने झाल्यावरती ते प्रॉफिटमध्ये आहेत का? हे तुम्हाला चेक करायचंय. ते विद्यार्थी जे आहेत ना, त्यांचे पी स्टेटमेंट तुम्हाला मिळू शकतात आहे का? ठीक आहे, थोडंसं डिफिकल्ट असू शकतंय ते मिळणं, कारण त्या बिचाऱ्यांनी 5-6 महिन्यापूर्वी कोर्स केलेला असतो. लगेच काही कोणी पहिल्या दुसऱ्या दिवशी जे आहे ते प्रॉफिटमध्ये येत नाही. पण त्या विद्यार्थ्यांसोबत आहे ना, तुमचं बोलणं होऊ शकतंय का? हे तुम्ही अगोदर बघा. मग 1-2 विद्यार्थी नाहीये, कमीत कमी त्या कोर्सचे 15-20 विद्यार्थी जरी असतील, तर आपल्याला संधी भेटली पाहिजे, की या 15-20 विद्यार्थ्यांपैकी या 2-3 विद्यार्थ्यांशी जर माझं बोलणं झालं, तर मी त्यांना विचारेल आणि त्यातले त्यात ते जर तुमच्या शहरातले, तुमच्या सिटीतले असले, तर कदाचित मी भेटून पण त्यांना विचारेल, की हा कोर्स कसा आहे आणि खरोखर यांनी शिकवलेल्या गोष्टींचा, या प्रोसेसचा आपल्याला फायदा होतो का? तर दुसरा पॉइंट आहे आपला, की त्यांच्या माजी विद्यार्थ्यांसोबत, एक्स विद्यार्थ्यांसोबत जे आहे ते तुमचं बोलणं झालेलं पाहिजे. तिसरा पॉइंट आहे तो म्हणजे मेंटॉर. आता बऱ्याच क्लासमध्ये काय होतं, की ज्यांचा क्लास आहे ते लोकं स्वतः मेंटॉर असतात किंवा काही लोकांचे मोठे-मोठे इन्स्टिट्यूशन आहे, तिथं त्यांच्याकडे मेंटॉर जे आहे ते अपॉइंट केलेले असतात. तर दोन्हीही गोष्टी चांगल्या आहेत. परंतु या गोष्टींमध्ये काय होतं, की कोर्स झाल्यानंतर ज्या व्यक्तीने तुम्हाला शिकवलं ना, शेवटी त्या व्यक्तीचा अनुभव तो तुम्हाला शिकवतोय. मग आपल्याला काम करताना जर काही अडचण आली, तर मी त्या व्यक्तीसोबत कनेक्ट करू शकतोय का? मी त्या व्यक्तीसोबत जे आहेत ना WhatsAppवर असेल, कॉलवर असेल किंवा त्यांच्या ऑफिसला असेल, ते मी जाऊन त्यांच्याशी भेटू शकतोय का? बोलू शकतोय का? हे सर्वात महत्वाचं आहे. कारण मी माझ्यावरून सांगतो, की माझे बरेच मेंटर होते त्यामध्ये. परंतु ज्या लोकांकडून मी सक्सेसफुली शिकलो ना, त्या लोकांशी वन टू वन कॉन्टॅक्ट होता. त्याच्यामुळे काही अडचण आली, की आपले प्रश्न जे आहेत, आपले प्रॉब्लेम जे आहेत ते सॉल्व्ह होत होते. राइट? तर मेंटॉर जो आहे, तो आपल्याला इझिली अवेलेबल असेल असा कोर्स आपल्याला निवडायचा आहे. चौथा पॉइंट आहे आपला तो म्हणजे सपोर्ट सिस्टम. सपोर्ट सिस्टम म्हणजे, की एकदा का माझा कोर्स झाला, की तो कोर्स झाल्यावरती लाईव्ह ट्रेडिंगला मी जाणार. आता मला अडचण येणार आहे.
आता अडचण आली म्हणजे मी प्रत्येक वेळेस त्या मेंटॉरला फोन करून विचारणं हे चुकीचं असतं. तर एकदा कोर्स झाल्यावरती आपल्यासारखे बरेच विद्यार्थी असतात ना. तर या सर्व विद्यार्थ्यांना येणारे 3, 4, 6 महिने म्हणा, हे लोकं काय सपोर्ट देणार आहेत? न सांगता, न विचारता तुमच्याकडून सपोर्ट काय असणार आहे? कारण बऱ्याच ठिकाणी काय म्हणतात, "तुम्हाला अडचण आली का आम्हाला फोन करा. तुम्हाला अडचण आली का आमच्या ऑफिसला तुम्ही येऊन जा." पण प्रत्येक वेळेस हे शक्य नाही ना. त्यापेक्षा एखादी कॉमन सपोर्ट सिस्टम त्यांच्याकडे आहेत का? याच्यामध्ये ते शेड्यूल असेल माझं, की आता जरी मी एक 8 दिवसांचा, 10 दिवसांचा कोर्स केलेला आहे, परंतु याच्यानंतर जे आहेत ना पुढचे 4, 5, 6 महिने जे आहेत, या पद्धतीने आम्ही तुमची सोबत देणार आहोत. आम्ही तुमची साथ देणार आहोत. असं म्हणणारा तो कोर्स असला पाहिजे. याला आपण म्हणतो सपोर्ट सिस्टम, की जेणेकरून मला अडचण कधी येणार आहे हे मला माहीत नाही. परंतु त्या सपोर्ट सिस्टममध्ये शिकत असताना जेव्हा कधी अडचण येईल, त्यावेळेस जे आहे ते माझं क्लिअर झालं पाहिजे किंवा दुसऱ्याचा एखाद्याचा जो प्रॉब्लेम असेल, जो मला भविष्यात येणार आहे, तो माझा आजच क्लिअर होऊन जाईल तिथे. तर सपोर्ट सिस्टम महत्वाची आहे. 5वा पॉइंट आहे तो म्हणजे, की जो कोर्स मला करायचा आहे ना, त्याचे डेमो लेक्चर मला अवेलेबल आहेत का? त्याचे काही फ्री वेबिनार आहेत का? त्यांचे काही फ्री सेमिनार आहेत का? हे तुम्ही अगोदर चेक करा. कारण बऱ्याच वेळा काय होतं, की ॲड ज्या चालू असतात सोशल मीडियावरती किंवा आपल्या शहरात जे वेबिनार, सेमिनार जे होत असतात ना, तर आपण 1-2 तास तिथं काहीतरी अटेंड करतो आणि 2 तासामध्ये किंवा 1 तासामध्ये आपल्याला असं वाटतं, की चला, अरे एकदम जबरदस्त आहे. आपण फक्त मोटिव्हेशन घेतो आणि या मोटिव्हेशन मधून जे आहेत ना, मी लोकांना बघितलेलं आहे, की एवढे महागडे लोकं कोर्सेस करतात आहे. फक्त काय तर मोटिव्हेशन भेटलं आणि कोर्स जॉइन केला. तर असं करू नका. तर जो कोर्स तुम्हाला करायचा आहे ना, त्या विद्यार्थ्यांची एखादी बॅच चालू असेल, त्यांना सांगा, की "सर, या बॅचमध्ये जे आहेत ना, तुम्ही एक 5-6 दिवस येऊन बसू का? म्हणजे मला समजेल, की तुमची शिकवण्याची पद्धत कशी आहे." दुसरं जे आहे समजा तो कोर्स जो ऑनलाईन आहे, तो ऑनलाईनला तर काही प्रॉब्लेम नसतो सर. ज्यावेळेस तुमची बॅच चालू असेल, त्यावेळेस जे आहे ते तुम्ही मला लिंक पाठवा. त्या लिंकनुसार जे आहेत ना, त्यावेळेस मी जॉइन करतो किंवा त्यांची जी सपोर्ट सिस्टम असेल, सर तुम्ही क्लायंटला कसा सपोर्ट देतात ना, त्यावेळेस मला तुम्ही बोलवा. मला एक 5-6 दिवस जे आहे का 10 दिवस जे आहे ते ऑब्झर्व्ह करायचंय आणि मला जर एकदा ह्या सर्व गोष्टी जर पटल्या, तर मी तुमचा कोर्स जो आहे तो करतोय. तर त्याच्यामुळे डेमो हे फार महत्वाचं आहे. कारण सर्वात चांगलं जर काही घडत असेल डेमो लेक्चरमधून, तर त्यांची शिकवण्याची पद्धत आणि ट्रस्ट जो आहे ना, तो बिल्ड होतोय. आणि हे सर्व झाल्यावरती 6वा आणि सर्वात महत्त्वाचा जो पॉइंट आहे, तो म्हणजे त्या कोर्सला आपल्याला किती फी द्यायची आहे. कारण तुम्हाला जर समजलं ना, यांची शिकवण्याची सिस्टम कशी आहे, तर तुम्ही नक्कीच विचार करू शकताय, की हे मला संपूर्ण शिकण्यासाठी यांच्या विद्यार्थ्यांसारखं मला जर काम करायचं आहे, तर मला किती फी द्यायची आहे तर. तर समोरून आपल्याला सांगितली एकदम काहीतरी महागडी फी तेवढी देऊ नका. कारण खूप जास्त फी म्हणजे खूप कोर्स भारी आहे, असा त्याचा अर्थ होत नाही किंवा खूप कमी फी म्हणजे हा कोर्स खूप खराब आहे, असा पण त्याचा अर्थ होत नाही. तर आपल्याला ते जमलं पाहिजे, की मी जे ऑब्झर्व्ह केलं या 10-12 दिवसात या कोर्सच्या संदर्भात, तर याच्याचे मी किती पैसे देऊ शकतोय किंवा मला परवडतं आहे का या सर्व गोष्टी. तर हे जे 6 पॉइंट जे आहेत ना मित्रांनो, जे मी आता तुम्हाला सांगितले, तर या 6 पॉइंटमध्ये जर एखादा कोर्स बसत असेल, तोही आपल्याला आपल्या भाषेत जर शिकवत असेल, तर निश्चित तुम्ही जे आहात ना, तो कोर्स जो आहे तो जॉइन केला पाहिजे. मग आता तुम्हाला जर वाटतं, की आमच्यासोबत यायचं, सागर हिरे एज्युकेशन इन्स्टिट्यूट सोबत यायचं, ते बघा आमचेही कोर्सेस आहे, पण मी तुम्हाला सर्वांना इन्व्हाईट करतो. हा व्हिडिओ जे लोकं बघतात ते, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल, तर ऑनलाईन माध्यमातून पहिले 15 ते 20 दिवस जे आहेत ना, आपल्या Zoom मीटिंग होतात. त्या Zoom मीटिंग तुम्ही अटेंड करा. त्या Zoom मीटिंगमध्ये जे आहेत ना, तुम्हाला तिथे ना आपले आधीचे जे विद्यार्थी आहेत ना, ते विद्यार्थी सर्व तिथं असतात. त्या विद्यार्थ्यांना आम्ही तिथे लाईव्ह शिकवत असतो आणि हे लाईव्ह शिकवत असताना त्या विद्यार्थ्यांना काय अडचणी येतात आहे किंवा त्या विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने ट्रेड केलेली आहे, त्यांना प्रॉफिट होतोय का नाही होतोय, त्यांचा प्रॉफिट झाला तर कसा झाला, लॉस झाला तर कसा झाला, हे 10 ते 15 दिवस जे आहे ते तुम्हाला ऑब्झर्व्ह करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही ठरवा, की मला इथं योग्य मार्ग मिळेल का? सो आय थिंक की तुम्हाला आता समजलं असेल, की नक्की योग्य कोर्स हा कसा निवडावा. जर हा व्हिडिओ आवडला असेल, तर कमेंटमध्ये मला तसं सांगा आणि तुम्हालाही हा कोर्स जर करायचा असेल, तर दिलेल्या नंबरवरती जे आहे, ते आमच्यासोबत, आमच्या टीमसोबत जे आहे ते कनेक्ट करा. थँक यू.